हॅलो थँक्यू राहुल. आपण बघतो सामना अनमॅरिट आणि मॅरिट मध्ये सामना पाहतोय. मॅरिट संघाने आपण नाणेपैकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले तर अनमॅरिट संघाला फलंदाजी आमंत्रित केले. गोलंदाजी सज्ज होतो गोलंदाज आपण बघतो यावेळी शैलेश. गेम प्ले 4 षटकांचा सामना. सायकल फलंदाज चेतन डोणे. हा चेंडू पहिलाच चेंडू ऑन साईडला खेळून करतो. चेंडूच्या पर्यंत थाली सर्कलच्या बाहेर फील्ड होतोय पहिल्या रिजन मध्ये. एकने खाता उघडते मात्र अनमॅरिट संघ. राहुल फिल्डर मला वाटतं भरपूर आहेत 14 पेक्षा जास्त खेळाडू आहेत. असू दे हौस आहे. शैलेश कोणत्याची मार्ग चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्रक्षण अप्रतिम क्षेत्रक्षण. विलास डोने चित्याच्या चपळाईने चेंडूवर येत आहेत. राहुल म्हणून तर या खेळाडूला ग्रामीणचा चिता म्हटलं जात आहे. धोने जबरदस्त क्षेत्रक्षण. मयूर ठाकूरला पण चिता म्हणू शकतो पण या खेळाडूचा आपण ग्रामीणचा चिता म्हणू शकतो. ज्येष्ठ क्रिकेटर. चेंडू खोदून काढतो. चेंडूला चेंडू गेलाय लॉंगॉनला. 10 मिनिटे चांगलं क्षेत्रक्षण होत आहे. चाचू चांगलं क्षेत्रक्षण दाखवतो. क्या बात आहे चाचू. बॅकअपला जवळ 8 ते 9 खेळाडू होतात. संख्या 3. चेंडू बॅकवर्ड कट करण्याचा प्रयत्न केला होता. जोपर्यंत चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय. बॅकिंग येत नाहीये. चेंडू सीमा पार जातो का पाहिजे. चाचू चाचू जरा ब्रेक लावा तुमच्या गाडीला. 6 धावा एकूण. संख्या 7. राहुल चाचू दमले आहेत. चाचूने कमरेवरती हात ठेवलेत. राहुल आपण पहिले असा धावा 7 धावा माणूस असा वेळी 2च वेळी धावतो. एक तर कुत्रा मागे लागल्यानंतर चेंडू अडवण्यासाठी. चाचू मात्र खूप दमलेत. राहुल पाणी पाहिजे असं चाचू मिळेल तुम्हाला पाणी. कारण की हा सामना आपण एन्जॉय सामना आहे त्यामुळे एन्जॉय कॉमेंट्री आम्ही करतोय त्यामुळे कोणी राग मानायचा नाही बिलकुल. शैलेश चेंडू ऑन साईडला पुल करतो. चेंडू सीमा पार होतो का पाहिजे. चेंडू सीमा पार. 4 धावा. थँक्यू. राहुल आपण पहिले तर लाल भोईर स्टेडियमवर सुद्धा एक सामना होणार आहे. 40+ 4 सामने आपण आणि पारितोषिक. चेंडू पुण्याच्या स्विपच्या माध्यमातून ऑन साईडला घेऊन करतो. चेंडू सीमा पार. जबरदस्त फलंदाजी. धाव संख्या वाढते. धाव संख्या 15. तसं काय 15 पहिल्या षटकाचे अनमेरिट संघाचे. राहुल मला तर जे अनमेरिट आहेत खेळाडू तेच जास्ती आपण बघतो जाडे जुडे वाटतायत. मॅरिट खेळाडू आमचे कमी जाडे वाटतात. चाचूचा फिटनेस बघा किती जबरदस्त आहे. दुसऱ्या बाजूला आमचे चेतन अनमॅरिट. राहुल खात्या पित्या घरचे आहेत त्यामुळे बॉडी असणारच आहे. मजेशीर कॉमेंट्री आपण बघतो. एक खेळाडू आमचा विदाऊट शूज आणि सँडल सुद्धा नाही येत. काय नाव का? राम डोणे पदयात्री येते. नारायण आज मला वाटतं बजरंग बलीचे ते भक्त असल्यामुळे ते चप्पल घालत नाहीत. उपवास आहे. बॉलर पण डोळे अतिशय सुरेख. चेंडू पडल्यानंतर खाली जातो. चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती दे. फेकी गोलंदाजी चालणार नाहीये. राहुल पण आपल्याला सामना लवकर कव्हर करायचा आहे. हा चेंडू ऑन साईडला पुल करतोय. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं चेंडू सीमा पार. 4 धावा. धाव संख्या 19.
थँक्यू. इथं मात्र पप्पी दे पप्पी दे पप्पी मिळणार नाहीये, पण धावा मात्र मिळणार आहेत अनमॅरिड संघाला. चेतन जबरदस्त. राहुल, चेतनचा जर विचार केला तर मला असं वाटलं चेतन सुद्धा मॅरिड मध्ये असणार आहेत, पण अनमॅरिड आहेत. म्हणजे अजूनही उमेदवारी अर्ज भरण्याचा त्यांना संधी आहे. पंच लवकर जरा, कारण खेळाडू अनवाणी आहेत, भरपूर आहेत. राहुल, मला चाचूचा फिटनेस जबरदस्त आवडलाय. अजूनही आपण म्हणजे नॅरो बॉटम जीन्स, फिटिंग जीन्स. चेंडू ऑन साईडला आपण करत, बरं फलंदाज बाद होतो इथे मात्र. गोलंदाजी सज्ज होतोय, यावर डावखुरा फलंदाज होतोय लारा. विशाल ढोणे अनमॅरिड खेळाडू. ऑन साइडला राहुल खूप लांब जाऊन अठ्ठा मारतोय हा खेळाडू. थँक्यू. चेंडू वन्स अगेन बॅक टू बॅक, दुसरा षटकार. जबरदस्त फलंदाजी आपण बघतोय. फलंदाज विशाल ढोणे कालच्या सामन्यात अपयशी ठरला, मात्र आता तो राग काढतोय आता मात्र मॅरिड संघावरती पूर्णपणे. थँक्यू. पण राहुल, या सामन्यात मात्र विशालला काहीच मिळवता येणार नाहीये, गमावच लागेल त्यांना. एनर्जी गमावावी लागते, कारण की हा सामन्यात आपण काही बक्षीस नाहीये जास्ती. चेंडू पुन्हा ऑन साइडला भिरकावून देतोय. चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. थँक्यू. संख्या 35. राहुल, जर काल जर विशालने कदाचित फलंदाजी अशी केली असती तर नक्कीच संघ विजय ठरला असता. आज आपण बघितलं तर कदाचित हा संघ सुद्धा आपण मेगा फायनल मध्ये पाहू शकलो असतो, नंदिनी कोलिवाडा संघ. पण आता मात्र तसं काही होत नाहीये. राहुल, सर्वात जास्त थकान महसूस करतो मला वाटतं राकेश. श्याम ढोणे सुद्धा आपण बघतोय पाण्यापर्यंत अजून येत नाही. राहुल, विलास ढोणे सुद्धा आपण पहिले हळूहळू येतात पाण्यावर. पाणी प्यायला आपण पहिले तर थंडगार पाण्याचा आनंद घेत आहेत. असं वाटतं राहुल, श्यामशेठ ढोणे जर गोलंदाजीला आले तर राहुल एक मजा येईल. प्रेक्षकांची अपेक्षा असणार आहे, संघ नायकाने नक्कीच त्यांना चान्स द्यायला पाहिजे. प्रेक्षक भरपूर प्रमाणात वाढले आहेत मॅरिट अनमॅरिट सामना पाहण्यासाठी. या बात आहे. आमचे आयोजक आपण रामदास ढोणे सुद्धा गोलंदाजी मार्कवर येत आहेत, सराव करतायत. कारण का त्यांनी आधीच सांगितलं असं संघ नायकाला मला चेंडू पाहिजे, तुम्ही एक एक स्पेल टाका तुमचं आणि मला चेंडू द्या. चाचू किती फिटनेस आहे बघा, जबरदस्त. मला वाटतं चाचू सकाळी नक्कीच मॉर्निंग वॉक करत असतील. चाचूंची 3 मुलं सुद्धा खेळताना दिसतात, पण चाचू त्या मुलांपेक्षा जास्त फिटनेस वाटतात मला. चाचू, याचा राज जाताना मला सांगायचं कोणता च्यवनप्राश खाता तुम्ही. रामदेश ढोणे गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षण मोजायचं नाही, चला ऑलरेडी जास्ती आहेत. नियमानुसार जास्त खेळाडू दिलेत आम्ही तुम्हाला.
किती कुठेही लावा, ऑन साईडला किती लावा, ऑफ साईडला किती लावा. रामदास शेट्टी गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लिडिंग चेंडू जोपर्यंत फायनल मध्ये एक धाव पूर्ण करतो पाहिजे, दुसरी धाव घेतो का. 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. राहुल एक फायदा होतोय आपण मध्ये अनमेरिट संघाला, कारण का फिटनेस चांगलं आहे त्यांचं, त्यामुळे ते जास्ती धावू शकतायत. रामदास शेट्टी गोलंदाजी मार्कवर. चेंडू पडले आतमध्ये आलाय, कट केल्या चेंडूला, झेल सुटतोय इथं मात्र एकदा पूर्ण करतोय श्याम शेठ. लवकर धावा, क्या बात आहे. अरे चेंडू फेडत आहे, वरट आपण वरती रागावतायत की एवढा चांगला मी थ्रो केला आणि तुला गॅदर करता येत नाहीये. क्या बात आहे, क्या बात आहे. संख्या आपण बघितलं 40. जयदास ढोणे आपण म्हणले यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. आपण बघितलं तर राजे यष्टीरक्षक. चेंडू अप्रतिम यष्टीरक्षण. जयदास ढोणे. राहुल जबरदस्त यष्टीरक्षण दाखवतो. राहुल असं वाटतं अंडर 21 चे खेळाडू आहेत जयदास ढोणे. राहुल प्रेक्षकांना नक्कीच चाचू सांगत असा या खेळाडूंपेक्षा माझा फिटनेस किती जबरदस्त. नक्कीच चाचू खूप चांगला फिटनेस आहे. देव करो तुम्हाला अजून तुमचा चांगला फिटनेस राहो. जसे आमचे सुखदेव काका तसे आपण म्हणजे की नांदिवली विभागातील चाचू. नवीन फलंदाज सतीश जाधव. सतीश जाधव. राहुल जबरदस्त एंट्री केली आहे सतीशनी. चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण. क्या बात है. सतीश बॅक टू पवेलियन. चाळीस धावा. राहुल उद्याच्या दिवसात जबरदस्त आपल्याला संघ परफॉर्मन्स करताना दिसणार आहे. जीजी स्पोर्ट वाकलन, मोठा गाव आपण म्हणजे तर अगासन न्यूजे संघ सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. वाडेगर संघ, मोठा गाव संघ. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. यष्टीरक्षक जबरदस्त यष्टीरक्षण करतात इथं मात्र जयदास ढोणे. राहुल खरोखर जबरदस्त फिटनेस आहे जयदासचा. अंडर 21चा नाही मित्र म्हणेल, अंडर 90चे खेळाडू आहेत ते. बघा जे खेळाडू प्रेक्षक जे गाडी जवळ बसले त्यांनी जरा बाजूला. मित्रांनो गाडी हलते ती, जरा गाडीपासून लांब राहा प्लीज. जरा अजकांना विनंती करतो जरा प्रेक्षकांना थोडंसं बाजूला करायचंय. चेंडू अतिशय सुरेख चेंडू. 5 धावांचा जोरदार डाव दे रामदास शेठ ढोणेसाठी. जबरदस्त गोलंदाजी. श्यामशेठ ढोणे मात्र गोलंदाजीसाठी भांडतायत संगणकाची, पण विलास ढोणेकडे चेंडू सोपवलाय. 40 अंतिम षटक. श्यामशेठ ढोणे जर गोलंदाजी केली तर राहुल भैरकडनं 500 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. राहुल 500 नको आहेत, फक्त त्यांना माहिती आहे की लालच बोरीची जे मिलिंद ढोणे गोलंदाजी सज्ज होतोय. विलास ढोणेने पण राहुल आपण म्हणजे गोलंदाजी स्वीकारले. त्यांना माहिती जास्ती धावा झाल्या आहेत. जर आपल्या षटकात 10-15 धावा आल्या तर आपल्याला संध्याकाळी मात्र खूप सतवतील खेळाडू. त्यामुळे आपण फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं आहे आपलं. राहुल यष्टीरक्षक आपण म्हणजे महेंद्र सिंग धोनी सारखा राहतोय. मिलिंद गोलंदाजी मार्कवर टॉप करतोय चेंडूला. चेंडू हवेत यावेळेला फलंदाज बाद.
चेतन यांचे मोठे बंधू राजा आले आता मात्र स्ट्राईकला चेंडू लॉक करतोय. चेंडूला लॉंग ऑन लगतच्या मध्ये अप्रतिम उडी मारली होती राहुल. संख्या 44. संख्या आपण बघतो 44. संदीपच्या बॅटमध्ये संदीप पुढे ऑन साइडला भिरकावून देतोय. 6 धावा. गुड शॉट. ऑन साइडला पुन्हा भिरकावून देतोय. जेल सुटतोय. श्याम ढोणे राहुल आपण बघतो मासा पकडताना आपण गळ जसा सोडला पाण्यात तसा बसून देतो तसा मात्र श्याम ढोणे आपण बघितलं गळ टाकून बसल्यात. मिलिंद चेंडू ऑन साईडला घेऊन काढला. अतिशय रक्षक जस्ट करतील. चिन्वन संदरूप अजून एक दमदार चौकार. ते 56 धावा दापालकावरती आल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. जबरदस्त पद्धतीने बघतो यावेळेस मध्ये संदीप डोणे. सेकंड हा चेंडू ऑन साइडला भिडकावून दिला आहे. स्क्वेअर विकेट. अजून एक दमदार षटकार. षटक क्रमांक 14 संपले गेलाय. खेळाचं पहिलं सत्र संपलाय आणि धावसंख्या तब्बल धापालकावरती विचार केला तर आपण येत आहेत 62. 62 धावा धापालकावरती तर 63 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. डीजे
नारायण डोणे दुसऱ्यांचा विचार करा जरा पाण्याचा. मिलिंद थोडासा दुसऱ्यांचा पण विचार करा पाण्यासाठी. थोडीशी टंचाई आपल्याकडे. ऑलरेडी 15 खेळाडू तुमचे होते, तर 15 जण जर 15 बिस्लरी पिल्या तर भरपूर प्रॉब्लेम येईल. जरा सहकार्य करा. जरी तुमच्या संघामध्ये आमचा जरी आयोजक जरी असले रामदास शेठ डोणे, तर सुद्धा तुम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल, कमीत कमीत पाण्याचा वापर करा तुम्ही. ऑलरेडी पाणी पण नाही आपल्याकडे. तिसऱ्याला आपण गेम प्ले करूया. तब्बल विचारायचं केलं तर जिंकण्यासाठी 63 धावेची गरज आहे. दोन आघाडीचे बंद राकेश डोणे आणि आता मी शैलेश डोणे. तर पहिले षटक विश्वास पाटील. मॅरिट अँड इनमॅरिट. पहिला चेंडू पिटकावून दिला ऑन साईडला. चेंडू भरपूर उशीर हवेमध्ये क्षेत्राचे जज करतोय. चेतन चुकणार नाहीये. फलंदाज बाद. राकेश डोणे बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. चेतनने आपले काम चोखपणे बजावले, कारण का बघितले गेले तर राकेश डोणे बाद झालाय. नवीन फलंदाज गेल्यामध्ये शैलेश डोणे सायकल माफ करा मिलिंद डोणे गेले नवीन फलंदाज. विश्वास पाटील. 1 सेकंड पुन्हा एकदा. सेकंड चेंडू स्ट्रॉंग अपील केली, मात्र पंचांनी कोण केली आहे? फलंदाज बाद आहे. शैलेश बाद. तुम्ही शैलेश बाद. पंचांनी आऊट घोषित केलंय तुम्हाला. चला निघायचं आपण बाहेर. नवीन फलंदाज भरपूर भारी भक्कम आमची विलासदादा डोणे शपल झाले होते. ऑनसाइड भिडकावून दिलाय. ती क्षेत्ररक्षक जज करतोय. जेल सोडलाय, कारण का विचार हॅट्रिक संपादन केले असते विश्वास पाटीलने. तर विलास डोणे एक मोठा फलंदाज आहे. सातत्याने विचार केलं तर जेव्हा ज्याने एंट्री केली कृष्ण सातपुड्यांची आम्हाला आठवण आली, कारण का बघितले गेले तर भरपूर भारी भक्कमांचे असे खेळाडू आहेत. मॅरेड मिलिंद ऑलरेडी बघितले गेले तर बॅटिंग साठी नंबर लागलेत. चेंडू ऑन साइडला बॅटिंग साठी भरपूर नंबर लागलेत. तर आय थिंक जयदास तुमचा नंबर लागणार नाहीये, मागून तुमचा नंबर येईल सिरियल प्रमाणे या, कारण की प्रत्येकाला फलंदाजी 14 ते 15 जण एका संघामध्ये. पण एन्जॉय एक सामना बघतोय विश्वास पाटील. हा चेंडू दरम्यान जबरदस्त शॉट सिलेक्शन. आपला हातून क्रिकेट क्लास टाइप. चेंडू वन मॉस ऑन द रोप. चौकार. विश्वास पण एकदा. हा चेंडू बघितलं गेलं तर बॅकफुटला गेले होते. शेवटच्या म्हणल्या बॅटचा फेस करायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 धावा. चला आपण जरा वेळ कमी घ्या. यापुढे सामना असणार आहे टॉप 4 मध्ये. एक संघात मध्ये दाखल होईल. चला जुने संघात संघनायक आणि दुसऱ्या बाजूला सापाडे संघात संघनायक यायचं पण लगेच नाणेफेकीसाठी. जुने डोंबिवली विपक्ष सापाडे. तर यावेळेस गोलंदाज चेतन. चला चेतन जरा आपण वेळ कमी घ्या. फेक फास्ट. तर आजच्या दिवसात शेवटचा सामना अजूनही बाकी असणार आहे. जुने डोंबिवली
विपक्ष सापाडीचा सामना असेल. संघनायकांनी यायचे लगेच नाणेफेकीसाठी. हा चेंडू ऑन साइडला भिडकावते. क्षेत्ररक्षक जज करतोय. चूक होणार नाहीये. नवीन आपलं काम चोखपणे बजावलाय. विलास टोने बॅक टू पेविलियन. थँक्यू डीजे. नवीन पर्यंत जाता जयदास डोने. स्ट्रायकरला मिलिंद डोने आहेत. चेतन सेकंड चेंडू लव्हर परत ऑन साइडला घेऊन क्षेत्ररक्षक विशाल. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल येईल. जास्त रिक्स मात्र घेतलीये. रिक्स उठवलीये. फलंदाज दरम्यान डायरेक्ट हिट. गरज होती का असा प्रश्न चिन्ह. फलंदाज बाद. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. थँक्यू डीजे. 2 चेंडू शिल्लक आहेत फक्त. दोन बाकी आहेत. दोनच बाकी आहेत. 2 बॉल झाले फक्त. 3 झाले. 3 नारायण. 2 विकेट. 1 रन गेले सिंगल. ठीक आहे 2 झाले. चला हरकत नाहीये. क्षमा असू द्या. ना चेंडू बघितले तर ऑफ घेऊन काढला. स्क्वायरच्या माध्यमातून आउटफील्ड पास आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेक होईल. तोपर्यंत तिसरी घेण्याचा प्रयत्न. रिक्स उठवलीये. फेक अचूक होती कारण संघाने काय स्वतः ते. तोपर्यंत 3 धावा येतील. संख्या अजून 3 येते. टोटल 9 धावा दापालकामध्ये आतापर्यंत फक्त येतात. षटक क्रमांक मार्गाचे दुसरं स्ट्रायकला मिलिंद. नॉन स्ट्रायकला 2 फलंदाज गेलेत. मनोज चेतनसाठी शबल ऑन साइड भिडकावून दिलाय. ताकदीचा योग्य तो वापर. लॉंग ऑन झोन क्लिअर करतोय. षटकार. थँक्यू डीजे. चेंडू गतीमध्ये मिश्रण. चेंज ऑफ फेस. त्याच्यावरती मात्र बघितलं तर खराब चेंडू होता. मात्र दरम्यान त्याचा फायदा घेऊ शकत नाहीये कारण का भरपूर आधी लवकर शॉट सिलेक्शन केलं मिलिंदने. डॉट बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण.
वन्स अगेन हा चेंडू ऑन साईडला घेऊन काढते क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड ऑनला विशाल अचूक फेकी तोपर्यंत फक्त सिंगल अक्षय तर आधीपासून नंबर लागलेत महेश कोणकरचा मात्र नंबर लागेल का नारायण तुम्हाला तर फंदाची भेटणार नाहीये महेशचा नंबर लागू शकेल आता कदाचित हा चेंडू भेटकावून दिला ऑन साईडला लॉंग 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 वे षटकार गुड शॉट थँक्यू षटकार दाखवल्या वेळेस मध्ये फलंदाज मनोजने बॅटचा बेस खोललाय चेंडू वापसी केली मात्र दरम्यान चेंडू कीपरच्या पाठी गेलाय प्रितेश डोने जर बघितलं गेलं तर सातत्याने आतापर्यंत एकही चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये कारण का त्यांचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे आता चेंडू त्यांच्याकडे जाईलच सतीश जाधव भरपूर मेहनत घेत आहेत दरम्यान दोन धावा डिक्लेअर असतील श्याम ढोणे दरम्यान पॅड घेऊन आधीच रेडी आहेत महेश पण आहेत महेश कोणकर सर्वात आधी नंबर लागेल महेशचा कदाचित श्याम ढोणे असतील रामदास शेठ ढोणे यांनी गोलंदाजी केली तर फलंदाजी तुम्हाला भेटणार नाही नियमानुसार सर्वांना चान्स भेटला पाहिजे ऑलरेडी 14 ते 15 खेळाडू आपण आतापर्यंत बघतो मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक ठिकाणी बघतो फक्त खेळाडू दिसत आहेत मिलिंद हा चेंडू लोवर फुलटो सुद्धा चेंडू तिथे क्षेत्ररक्षण संघनायकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलाय फलंदाज बाद थँक्यू डीजे तसं सापाटी संघानायक आपण यायचे आणि जुने डोंबिवली संघानायक नाणेपैकी सर लवकर या सपाटी विपक्ष जुने डोंबिवली शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील दोन्ही संघानायकांनी लवकर यायचे नाणेपैकीसाठी हा चेंडू क्षेत्ररक्षक येतोय विशाल चेंडूची फेक होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल धावसंख्या दाबालक्यावरती 28 धावा सलग षटक शिल्लक आहे तर एखादा फलंदाज रिटायर जर व्हायचा असेल तर होऊ शकता श्याम ढोणे बघितलं गेलं तर एक वेगळ्या शैलीने गेले मैदानाच्या आतमध्ये ताकद नाहीये ज्या अनुषंगाने गेले त्या अनुषंगाने 2-3 षटका तरी मारतीलच ते कारण का गोलंदाज प्रितेश डोने त्यांची केस तुम्ही बघू शकाल एक स्टाईल आहे कदाचित त्यांच्या केसमध्ये सुद्धा एखादा चेंडू अडकू शकेल हा चेंडू ऑन साईडला चेंडूची फेल होली विश्वास फेक होती तो पण 2 धावा घ्यायचा प्रयत्न केलाय श्याम ढोणे अजिबात घेऊन आला तोपर्यंत 2 धावा एकट्याच महेशने पूर्ण केल्या होत्या फलंदाज बाद चिकनकर सर संजय सर यांना विनंती असेल की आपल्या शुभ असते नाणेपैकीचा कौल समाधान नाणेपैकीचा कौल समजा 4 षटकाचा असेल तुषार फक्त 4 षटक नाणेपैकीचा कौल जातोय
नक्कीच मात्र जुने डोंबिवली संघाने नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय. निर्लगित क्षेत्ररक्षण करण्याचा यापुढील सामना जुने डोंबिवली विपक्ष सापाडे आजच्या दिवसातील शेवटचा अंतिम सामना. सेकंड चेंडू रामदास डोनेसाठी बघितले तर श्याम डोने 7 सेकंदामध्ये मैदानाच्या आतमध्ये गेले होते, मात्र 5 मिनिटाच्या नंतर मैदानाच्या बाहेर येतात. भरपूर वेळ त्यांनी घेतला कारण तो उत्साह वेगळा असतो, कारण का बाद झाल्यानंतर बालूपाटे विसावा जरा वेगळा असतो. रामदास डोने गेलेत मैदानाच्या आतमध्ये, मात्र यावेळेस हा चेंडू ऑन साईडला घेऊन काढलाय. जणू काय सकाळची जॉगिंग चालू आहे, एकदा कंप्लीट होत नाहीये कारण का जास्त रिक्स उठवायचे नाही तोपर्यंत फलंदाज बाद होतील. दरम्यान चाचू चेंडू शिल्लक असतील का त्या अनुषंगाने तुम्ही जा. थँक्यू प्रितेश ढोणे, स्टायलिश आपण क्रिकेटर बघतोय. चेंडू बघितले तर सामना मात्र इथनं जिंकला भरपूर अवघड करा. चेतन ढोणेच्या माध्यमातून होते, चांगल्या प्रकारच्या फलंदाजी बघितली. संदीप चांगल्या फलंदाजी केली, फक्त एक चेंडू शिल्लक आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. अंतिम सामना असेल आजच्या दिवसातील. शाचून जर षटकार मारला तर कॅच पेअर असेल श्याम डोणे यांच्याकडनं 1000 पारितोषिक, बालुपडे यांच्याकडनं 500 पारितोषिक. दरम्यान चौकार आलाय. धन्यवाद. तर नक्कीच आमच्याकडे एक सूचना येते. तर मॅन ऑफ द मॅच मिलिंद ढोणे, मॅन ऑफ द मॅच मिलिंद ढोणे आपण यायचे आणि ते रिटायरमेंट घेतात असं त्यांनी जाहीर केलंय. ते मिलिंद पण यायचे लवकर. आज ते माझं क्रिकेट पासून भरपूर दूर जातील. मिलिंद यायचे आपण आपली रिटायरमेंट घोषित केली रामदास ढोणे यांनी आम्हाला आताच सांगितले गेलंय. तर मॅन ऑफ द मॅच संदीप ढोणे. संदीप आपण यायचे. संदीप आपण यायचे. आमचे सोमनाथ जाधव शिवसेना गट प्रमुख यांना विनंती असेल मी की आपला शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे संदीपला मॅन ऑफ द मॅचच्या सामन्याचा. अन्य मॅरिट संघ सामना जिंकलाय. मॅरिट संघ सामना जिंकला असता पण थोडस चुक्या झाल्या, मात्र भरपूर कमी धावाने परस झाला, हरकत नाहीये. महेश कोट कुठं असाल संपर्क साधा आमच्याशी आपण. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घे. जुने डोंबिवली संघ लवकरात क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आपण सामना लगेच प्ले करू गेम. कारण आजच्या दिवसातील शेवटचा सामना फक्त 4 षटकाचा असेल. जो संघ जिंकेल तो संघ